राजहंसी मोहर, विषयांचं वैविध्य, आशयाची समृद्धी. भक्तीच्या 9 प्रकारात शेवटचा टप्पा असतो अमूर्त पूजेचा, असं त्या क्षेत्रातले जाणकार सांगतात. नवविधा भक्ती म्हणजे पहिला टप्पा मूर्तीच्या वा व्यक्तीच्या पायावर डोकं ठेवण्याचा. असं करत करत 9व्या टप्प्यावर समोर काहीच नसतं, तरी त्या काहीच नसण्याची पूजा करायची असा. पर्यटनाचंही असंच असावं बहुधा. पहिला टप्पा हातात प्रेक्षणीय स्थळांची यादी घेऊन धावपळ करत यादीभर हुकूम एक एक स्थळ पाहिल्यावर त्या नावासमोर टिक करत जाण्याचा. 9वा टप्पा हाती अशी कुठलीही यादी नसताना पर्यटनाचा निखळ आनंदानुभव घेण्याचा. लेखक गिरीश कुबेर यांना त्यांच्या ताज्या इंग्लंड दौऱ्यात या टप्प्याच्या खूप जवळ जाता आलं असं ते म्हणतात. इंग्लंडचं अंतरंग उलगडून दाखवणारी त्यांची ही अविस्मरणीय सफर म्हणजे राजहंसनं नुकतंच प्रकाशित केलेलं साहेबाच्या देशात हे पुस्तक. हाती मोजके दिवस, मोजका वेळ असल्यानं लंडनला फक्त उतरण्यापुरतंच जायचं असं नाईलाजानं ठरवावं लागलं. आणि आत्मस्तुतीचा धोका पत्करून एक गोष्ट या निमित्त जाहीर सांगायला हवी. लंडनला इतक्या वेळा जाणं झालं आहे, इतका काळ त्या शहरात राहिलेलो आहे आणि इतक्या प्रेमानं हे शहर शब्दशः पालथं घातलेलं आहे की मी स्वतःला लंडनचा वाटाड्या असं अभिमानानं मिरवून घेऊ शकतो किंवा मिरवतोही. त्यामुळे मित्रपरिवार वा त्यांच्या मित्रपरिवारातलं कोणीही लंडनला जाणारं असेल तर बेलाशकपणे ते माझ्याशी संपर्क साधतात. अन मग मीही हां सांगा किती दिवस हाती आहेत या प्रश्नानं सुरुवात करून त्यांनी लंडनमध्ये काय काय अनुभवावं त्याची यादी बनवून देतो. असो, त्यामुळे या फेरीत लंडनला फक्त उतरायचं आणि परतताना थेट विमानतळावरच जायचं असं नाईलाजानं ठरवावं लागलं. त्याप्रमाणे गॅटविकवर उतरलो, लंडनला सॉरी म्हटलं आणि थेट कॉट्सवल्डचा रस्ता धरला. गाडी बुक केलेली होतीच. सहप्रवासी आधीच लंडनमध्ये पोचलेले होते. ते व्हिक्टोरिया स्टेशनवर येणार होते आणि आम्हीही गॅटविक एक्सप्रेसनं त्या स्टेशनवर आलो. गाडीत सामान कोंबलं आणि मग सुरू झाला एक यादी शून्य प्रवास. लंडनपासून साधारण 2-3 तासांच्या अंतरावर आहे कॉट्सवल्ड, डोंगर पायथ्यावरचं एक खेडं. खरं तर हे नाव अनेकांच्या यादीतही नसतं. ज्यांच्या असतं ते लंडनहून 1 दिवसाची टूर करतात, कॉट्सवल्ड आणि स्ट्रॅटफोर्ड अपॉन ॲव्हॉन अशा 2 जागा दाखवणारी. सकाळी जाऊन संध्याकाळी परत. त्यातलं स्ट्रॅटफोर्ड म्हणजे प्रत्येक इंग्लंड पर्यटकाच्या यादीत असतं तेच. हे ॲव्हॉन नदीकाठचं खेडं म्हणजे शेक्सपियरचं गाव. लाजेकाजेस्तव तिथं पर्यटकांना जावंच लागतं. हे काय, इंग्लंडला गेलात आणि स्ट्रॅटफोर्ड नाही पाहिलंत असं कोणी म्हणालं भारतात परतल्यानंतर तर आपल्या सुसंस्कृततेवरच, चारित्र्यावर घेतात तसा संशय घेतला जाईल याची भीती प्रत्येकालाच असते. त्यामुळे शेक्सपियरचं काहीही वाचलेलं असलं नसलं तरी राणीच्या बागेत जावं तशा उत्साहानं लोक स्ट्रॅटफोर्डला जाऊन त्या बार्डचं घर पाहून येतात. त्याची लहानपणाची दुपटी, पाळणा वगैरे आहेत तिथं. आता त्यावेळी काही त्याच्या आईवडिलांना आपलं किरकिरं कार्ट महान लेखक वगैरे होणार आहे भविष्यात याचा अंदाज असण्याची सुतराम शक्यता नाही. तरी त्यांनी त्यावेळचे अंगरखे वगैरे कसे काय जपून ठेवलेत कोणास ठाऊक. असो, ही अशी मोठ्यांच्या लहानपणीची पर्यटन स्थळं मला तितकी काही भावत नाहीत. लहानपणी सगळेच सारखे असतात. असो, तर हे कॉट्सवल्ड तसं स्ट्रॅटफोर्डच्या जवळ आहे. लंडन सोडल्यावर बराच वेळ तिथं पोहोचेपर्यंत मोटरवेवरच. आता त्या देशातला हायवे हा मोटरवे असतो. सरासरी 70 मैल प्रति तास म्हणजे साधारण 125 किलोमीटर वेगानं गाडी हाणता येते. तर तिथं पोहोचेपर्यंत मोटरवेवरच प्रवास सुरू होता. हे मोटरवेही तसे प्रेक्षणीयच. ठराविक टप्प्यानंतर मोटार कडेला थांबायला जागा, अंध असलात तरच दिसणार नाहीत अशा सुवाच्य आणि सुबोध डिजिटल पाट्या त्या इतक्या सविस्तर असतात की आपण रस्ता चुकायचाच असा ठाम निर्धार केल्याखेरीज चूक होणंच शक्य नाही. आणि साधारणपणे पटेल अशा आडनावाच्या व्यक्तींकडून चालवली जाणारी महामार्गावरची मॉटेल्स
असं सगळं असल्यामुळे मोटरवेवरही गाडी चालवायला मजा येते. पुढच्या सगळ्या प्रवासात मोटरवे असो वा अन्य काही महामार्ग, एक गोष्ट अगदी लक्षात आल्याखेरीज राहत नाही, ती म्हणजे या संपूर्ण महामार्गांवर एक म्हणजे एकही फ्लेक्स नाही की पेट्रोल स्टेशनवर, तिकडे पंप नसतो बरं का, पेट्रोल स्टेशन असतं. तर या संपूर्ण महामार्गावर एक म्हणजे एकही फ्लेक्स नाही की पेट्रोल स्टेशनवर कोणत्या तरी योजनेसाठी पंतप्रधानांचे वगैरे आभार मानणारे, कौतुक करणारे अभद्र फलक नाहीत. आता तेच नाहीत म्हटल्यावर कोणत्या तरी टिनपाट कार्यसम्राट पुढाऱ्याच्या वाढदिवसाला त्याच्या त्याहूनही टिनपाट आणि निरुद्योगी कार्यकर्त्यांकडून आभाळभर शुभेच्छा देणारे गचाळ बोर्डही नाहीत. तर पुन्हा असो. लंडन मागे सोडल्यानंतर साधारण 1.5 तासांनी हा मोटरवे सोडला आणि गाडी कॉट्सवल्डच्या दिशेला जाऊ लागली. मोटरवे सुटला आणि एका क्षणात जाणवलं, आसपास बरंच काही बदललंय. हा बदल पुढच्या सगळ्या प्रवासात कायम राहिला, कारण हा प्रवास सरसकट कंट्रीसाईडचा होता. नजर जाईल तिथपर्यंत अथांग हिरवीगार शेती, कुर्ण, कधी सपाट तर कधी उंच सखल, आणि त्याप्रमाणे बदलत जाणाऱ्या हिरव्या रंगांच्या छटा, त्याचा बदलता पोत, मध्येच तळहातावरची एखादी रेषा जाडसर असल्यानं नजरेत भरावी असा त्या अखंड हिरव्यास दुभंगणारा एखादा ओहोळ किंवा नदीचा प्रवाह. जी शेती होती ती देखील आखीव रेखीव. अलीकडे इच्छुकांची डोकी छान कोरीवपणे भादरणारे हेअरस्टायलिस्ट आलेत. तसं काम त्या शेतांवर केल्यासारखे एकसारखे दिसणारे त्यांचे कोरीव भाग, ते पाहिल्यावर शेतकऱ्यांच्या श्रीमंतीची जाणीव व्हावी. एखाद्या शेतात ट्रॅक्टरच्या मागे जोडलेल्या आडव्या 100 फूट पाईपातनं त्यावर कीटकनाशकांची फवारणी होताना दिसते. एखाद्याच्या शेतात अशाच अजस्त्र कापणी यंत्राने कापून छान गुंडाळून ठेवलेले गवताचे हारे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना तशीच दृश्य. त्यामुळे इकडे पाहू की तिकडे हा गोंधळ नाही. असं करत करत आपण आणखी लहान रस्त्याला लागतो. कॉट्सवल्ड जवळ आल्याची जाणीव व्हायला लागते. आणि अचानक, दादा ते आले, असं कानांवर यावं तसं कॉट्सवल्ड आलं असं गाडीत कोणीतरी म्हणतं. ते खरंच आलेलं असतं. आपण गाडीतून उतरतो आणि थक्कच होऊन जातो अक्षरशः. एकतर चांगल्या अर्थानं आपला भ्रमनिरास झालेला असतो. म्हणजे अमुक ठिकाणी कॉट्सवल्डची हद्द सुरू होते, स्वागताची कमान, तसा मैलाचा दगड वगैरे असं काही नाही. तो संपूर्ण इलाका म्हणजे कॉट्सवल्ड. म्हणजे एखाद्या जिल्ह्यातलं, प्रांतातलं फक्त एखादं खेडं तेवढं सुंदर असण्याऐवजी अख्खाच्या अख्खा जिल्हाच सौंदर्यासाठी नोटिफाईड व्हावा तसं हे. तिथल्याच एका खेड्यातला जुना वाडा नव्या कलात्मकतेनं सजून वयस्कर पण तरुणीच्या उत्साहानं फुललेल्या वेलींना अंगावर वागवत हॉटेल म्हणून समोर आला. आणि नक्की काय वाटतंय तेच कळेना असा बधीरपणा जाणवला. सगळं इतकं टुमदार आणि कमालीचं कलात्मक. दारात फुलांचा ताटवा फुललेला. ते दारही जुनं, लाकडाला भेगा गेलेलं. त्या शेजारी एक फलक, हॉटेलात आज काय स्पेशल ते सांगणारा. आणि आत गेल्यावर त्या वाड्याचं जणू माझघर हे रिसेप्शन जसं. जुने कंदील, दिवे, जुनी भांडी मांडून ठेवलेली, त्याच काळाच्या लाकडात बनवलेली वाटावीत अशी टेबलं, त्यावर काटे चमचे. सगळं वातावरण, काळ, घड्याळ, वेळ वगैरे सर्व संकल्पना काही जणू अस्तित्वात नाहीत असं वाटावं असं. राजहंस प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या साहेबाच्या देशात या गिरीश कुबेर लिखित पुस्तकातला एक अंश आपण ऐकलात अपर्णा जोग यांच्या आवाजात. या पुस्तकाची लिंक आम्ही या एपिसोडच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही हे पुस्तक घरपोच मागवू शकता. हा एपिसोड तुम्हाला आवडला असेल तर आमचा चॅनल नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. तसंच या एपिसोडची लिंक तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, नातेवाईकांमध्ये नक्की शेअर करा. राजहंसी मोहर हा पॉडकास्ट स्पॉटिफाय, ॲपल पॉडकास्ट, गाना, ॲमेझॉन म्युझिक, जिओ सावन अशा लीडिंग प्लॅटफॉर्म्ससह राजहंस प्रकाशनाच्या यूट्यूब चॅनेलवरही ऐकण्यासाठी मोफत उपलब्ध आहे. राजहंसी मोहर ही राजहंस प्रकाशनाची निर्मिती असून साऊंडस्क्रेटची 2025ची प्रस्तुती आहे.